नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे दीपेश आणि आमची ट्रेकिंग इथून स्टार्ट होत आहे चंदेरी फोर्टवर। तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे चंदेरी फोर्ट आहे। पाठच्या वेळी आलो होतो आम्ही 31 डिसेंबरला, पण ट्रेक काय सहजासहजी आमची झाली नाही। रस्ता भटकल्यानंतर रस्ता विसरलो पूर्ण जंगलात। तुम्हाला मी दाखवतो, थांबा कुठून आहे रस्ता तो। आम्ही इथून ट्रेकिंग स्टार्ट केली होती। मेन फोर्ट आहे ना तो हा आहे आणि आम्ही हा जो डोंगर दिसतो त्या डोंगरावर चढलो होतो आणि चुकीच्या दिशेने भटकलेलो। आम्ही कसा रस्ता भटकलो ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे दिसेलच। चंदेरी फोर्टची ट्रेकिंग सहजासहज होत नाही, कारण हा रस्ता जंगलातून जातो। इथे रस्ता भटकण्याची जास्त संभाव्यता असते आणि पुढे आमच्यासोबत असंच झालं आणि आम्ही चुकीचा रस्ता निवडला। पूर्ण जंगल आणि पायवाटीवर रस्ता नाही। आता रस्ता भटकलो ना थोडा, रस्ता कुठून आहे काहीच समजत नाही आम्हाला। तर रस्ता सापडत नाही, तर कुठून जायचा कसं जायचं काहीच समजत नाही। धरू नका याला, पडलो असतो आता बेकार लावला डायरेक्ट। लॉक इम्पॉर्टंट है वो अवेलेबल। 45 मिनिट झालं रस्ता शोधून, अजून रस्ता भेटत नाही आम्हाला। काय माहिती कुठं आलो येऊन फसलून, बघा रस्ताच नाही। बेचारो थकलन। आपल्याला एकदा वरती वरती ये डोंगराची टोका बसलं ना, वरशी मग रस्ता दिसल। पहिले डोंगराची टोका जाऊया, वरती जाऊन बघूया, कारण की नदीचा यो आहे, धबधबा आहे आणि नदी गावातून 2 डोंगराच्या मधील येतं। जसं सुजल म्हणतो तसं आम्ही त्याला फॉलो करतो, पण हाच तो रस्ता मला चुकीच्या मार्गावर पोहोचवतो। आता इथून आम्ही सरळ स्ट्रेट चाललेलो, पण आम्ही आता रिटर्न रिव्हर्स फिरून हा रस्ता पकडतो। हा डोंगर चढता वेळी जिथून रस्ता भेटेल आम्ही तिथून रस्ता बनवण्याचा प्रयत्न केला। रस्ता चुकल्यावर अशी आमची हालत होते। रस्ता बघा। थोडी मेहनत घेऊन काही वेळानंतर आम्ही डोंगराच्या टॉपवर चढलो। तिथं मोकळी जागा बघून आम्हाला थोडं मोकळं पण वाटलं। थोडेच पुढे गेल्यानंतर हा मार्ग पूर्णपणे बंद होता आणि आम्हाला आमची ट्रेकिंग इथंच थांबवावी लागली। डोंगर खाली उतरून आम्ही घरी निघालो आणि आम्ही सेकंड अटेम्प्ट ट्राय करणार असा निर्णय घेतला। नमस्कार मित्रांनो, मी आलेलो चंदेरी फोर्टवर आणि आम्ही जास्त या गाड्याची माहिती न घेता एखादा प्लॅन बनवून दुसऱ्या दिवशी आम्ही आलेलो त्या डायरेक्ट ट्रेक करायला आलेलो आहोत। आणि आम्ही या जंगलात असं चुकलेलो आहोत, तो वरती जाऊन रस्ताच नाही आणि खाली जावं असतं तर वांधलं, कारण की रस्ताच नाही। आम्ही कसं वरती आलतो तर मित्राला कॉल केला, त्याने सांगितलं का तुम्ही चुकीच्या जागेने आलोय, हा रस्ता नाही, तिथून खूप लांबून नदी किनारी रोड आहे, तिथून जायचं होतं। तर आता वाजलेले आहेत 12:30। आता आम्ही तर बघतो कुठेतरी आणि जेवू आणि घरी चाललो आहोत। नेक्स्ट टाइम हा किल्ला ट्रेक करू। फर्स्ट अटेम्प्ट फेल झाल्यामुळे आम्ही हार मानली नाही, परंतु एक दिवस रिसर्च करून आम्ही पुन्हा जाण्याचं ठरवलं। ते तुम्हाला पुढे दिसेलच। हा तुम्ही इथून आला ना रस्त्यावरून, तिथून 2 रस्ते लागतात, एक हा आणि एक हा। तर तुम्ही हा रस्ता पकडा राईटवाला, इथं जाऊ नका।
हा रोड आहे, इथून सरळ जाऊ नका, हा इथून स्टेअर्स लागतात थोड्या, हाच रोड फॉलो करा, हा चुकीचा मार्ग आहे. पाण्याने बी आता इलेक्ट्रो पावडर आणली, एनर्जी बूस्ट. जो पण तुम्ही कचरा सोबत आणत असाल तो तुम्ही आपल्या बॅगेमध्ये ठेवा, इथं टाकू नका, इथं कचरा करू नका तुम्ही. हे बघा कती पावडर आली बघा, आणि मोस्टली बॅगेत टाका कचरा. थोडी रेस्ट घेऊन आता पुन्हा मी ट्रेक स्टार्ट करत आहोत. आणि खूप मोठे मोठे काटे तिथे. ही वाट दिसलेली, हीच वाट आहे. आणि आम्ही मागच्या फेरी तिथून काहीतरी आम्ही असं वर गेलो होतो आणि रस्ता पूर्ण भटकलेलो. लास्ट टोक तिथपर्यंत गेलो होतो, पण तिथून काय रस्ताच ब्लॉक आहे. बजेट घामागून झालो. इलेक्ट्रो काय लकवलं यांनी, एनर्जी वेस्ट. 10 मिनिटाचा मी रेस्ट घेऊन आता पुन्हा ट्रेकिंग स्टार्ट करत आहोत. अजून 1.5 तासाचा ट्रेक बाकी आहे. खूप वर चढायचं आहे आम्हाला आणि दम पण खूप लागतोय. तुम्ही जर हा ट्रेक पहिल्यांदा स्टार्ट करत असाल तर उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात अवॉइड करा. थंडीच्या टायमिंगला करा तुम्ही चालू, कारण की दम पण खूप कमी लागेल आपल्याला. तुम्हाला वाटत असेल आम्ही बाटली फेकतो, पण आम्ही बाटली इथं झाडाला लावतो. आणि कोण पण येणार आहे ना, रस्ता चुकावा नाही, बाटलीचा आधार घेऊन रस्ता सर्वकडे असे बाटल्या लावलेल्या आहेत. ॲक्च्युली हे मार्किंग आहे, इथूनच रस्ता आपल्याला समजेल. आणि पुढं पुढं अजून मार्किंग आहेत, मी तुम्हाला दाखवेल. पडता पडता वाचला भाई. बघा इतकी घाई नाही आहे ना, मस्ती नाही कर. नुसती का अलंकार तर त्यानं वाटतं का आम्हीच पहिला जाऊ. औशी वाट आहे कारण नाही किल्ले चंदेरी. आणि हा असा इथून वरून जायचा आहे. तुम्ही या साईडने पनवेलवरून तामसे गावातून येत असाल तर तुम्ही असा या रूटने येऊन व्ही शेप मध्ये येऊन इथे याल तेव्हा तुम्हाला इथून राईट साईडला जायचा. हा रोड गेलाय, तुम्हाला दिसत असेल चंदेरी फोर्ट. आणि हा रूट आहे बदलापूर वरून येते, हा चिंचवली गावातून हा रोड येते. इथून जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला लेफ्ट घेऊन वरती जायला लागेल. हा आहे फोर्ट चंदेरी, आपला आता टार्गेट. आता पुढचा रस्ता एकदम रिस्की आहे सगळा. सुजल ऐकतोस ना, आपला तोल आहे ना एक साईडलाच ठेवा, पाय स्लिप होईल नाही याची जिम्मेदारी घ्या. आणि लास्ट टोक तो आहे, ट्राय करणार पूर्ण. अराउंड 2.5 तास ट्रेक करून आम्ही किल्ल्याच्या जवळ पोहोचतो. आता आम्ही गुफा शोधतो, इथं केव्स आहे, तिथं थोडा आराम करणार, जेवणार वगैरे. आणि जो हायेस्ट पीक आहे ना, हा क्लाइंब करण्याचा ट्राय करणार आम्ही. थोडं पुढं आल्यानंतर पिण्याचे पाणी आहे, पण पाण्याची हालत इतकी व्यवस्थित नाही आहे. आम्हाला तिथपर्यंत पुढं जायचं आहे.
काही ट्रेकर्स ह्या गुफेपर्यंतच आपली ट्रेक कंप्लीट करतात, कारण की पुढे जो टॉपवर जाण्याचा मार्ग आहे तो मार्ग खूपच अवघड आहे. आता तुम्ही आणि इथे एक मंदिर पण आहे महादेवाचा. आता इथं मस्त बसणार, थोडा आराम करणार आणि जेवणार. तर मित्रांनो, आमचं जेवण वगैरे कंप्लीट करून मस्त अर्धा तास इथं आराम करून आम्ही निघालो. आता पूर्ण गडाकडे जाण्याचा मार्ग आहे हा. इथून पुढे रोड आहे का समजतच नाही. आमचा सेकंड अटेम्प्ट पण मला वाटते फेल होतोय, कारण की रस्ताच नाही पुढे जायला. आता बघू तिथून आहे का रस्ता दुसऱ्या बाजूने. भाई नाही, व्हिडिओ बंद. मित्र गेलता बघायला तिथं, तो बोलतो रस्ता तिथून आहे. आणि आम्ही पुढे गेलतो तर आम्हाला रस्ता भेटला नव्हता. तो रस्ता इथून. आता आम्ही ट्राय करू इथून जायचा. कोण जास्त हा बघा मित्रांनो रस्ता, हाच तो रस्ता आहे जिथून जाण्याचा मार्ग आहे. बघा हा रस्ता चालू आहे इथून, तिथून तसा तसा जायचं. आणि एक अजून एक पॅच आहे, खूप भयंकर आहे, तुम्हाला दाखवणार. रस्सीचा उपयोग केला आम्ही, आणि रस्सी महत्वाची कामाची आलेली आहे आम्हाला. सुजाल भाईने बनवलेली आहे, असे सांगतो नंतर. मित्रांनो, वर चढायला खूप खतरनाक आहे. फर्स्ट टाइम मी इतका हार्ड किल्ला बघितला आहे माझ्या मतलब ट्रेकिंगसाठी. हरिहर गेलेलो आहे पण इतका हार्ड नाही वाटला, पण इतका हार्ड हा चंदेरी फोर्ट वाटतो मला. तर कसं वाटतंय वरती येऊन? बेकार हालत झाली. पाण्याची गरज आहे लई, पाणी पण संपलाय आमचं. तर फायनली मित्रांनो एकदम टॉपवर पोचलो होता मी. महाराजांच्या जवळपास आहोत, पण ही वाट ही बघा, डायरेक्ट खाईची वाट आहे. इतकाच रस्ता आहे, फक्त जवळ 1 मिनिट पण नाही लागणार आणि महाराजांचं दर्शन भेटेल आम्हाला. पण रस्ता अवघड.
फायनली मित्रांनो आमचा सेकंड अटेम्प्ट या गडावर पूर्ण झालेला आहे. हा व्लॉग मी इथंच संपवत आहे. आशा आहे की तुम्हाला आवडेल व्लॉग. चला बाय बाय.